तिकडे कोल्हापूरमध्ये नव्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळतात। कागलचे समरजित घाटगे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। भाजपचे समरजित घाटगे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षांना जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे कोल्हापूरच्या कागल विधानसभेत यंदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजित घाटगे यांच्यात सामना होऊ शकतो। साथ जनतेची, साथ आपल्या माणसांची, चला परिवर्तन घडवूयात असं ट्विट करत घाटगेंनी तसे संकेतही दिलेत। येत्या 23 ऑगस्टला शाहू सहकारी साखर कारखान्यात एक कार्यक्रम होणार आहे। त्यात समर्थकांसोबतच्या चर्चेनंतर अंतिम निर्णयाची शक्यता आहे। याशिवाय कोल्हापुरातल्या महायुतीच्या सभेलाही घाटगे अनुपस्थित असणार आहेत। त्यामुळे शरद पवारांच्या गटात घाटगेंना प्रवेश निश्चित मानला जातोय। गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळेंसह स्वतः शरद पवार घाटगेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे। समरजित घाटगे हे फडणवीसांचे समर्थक मानले जातात, मात्र जर त्यांनीच हाती तुतारी धरल्यास फडणवीसांसाठी हा धक्का असेल। पण समरजित घाटगे ना मी अनेक वर्ष ओळखते। अतिशय कर्तृत्ववान एक युवा आहे। खूप संघर्ष त्यांनी आयुष्यात केलेला आहे आणि अर्थातच जर ते महाराष्ट्राच्यासाठी काही करू पाहत असतील तर एखादा युवा काहीतरी चांगलं करू पाहत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे। हो, मी सांगितल्याप्रमाणे हे निश्चितच आहे की त्यांना विधानसभा लढवता येणार नाही याची कल्पना आल्यानंतर त्यांची भूमिका रास्त आहे। परंतु या जिल्ह्याचा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून माझी जबाबदारी, आम्ही सगळीच मंडळी आम्ही आज त्यांना भेटणार आहोत संध्याकाळी आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये। भविष्यात आणखीन काही घडामोडी होणार असतील, त्यांच्या संदर्भात पक्ष काही निर्णय घेणार असेल तर त्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा। हा निरोप घेऊन आम्ही आज त्यांना भेटणार आहे। भाजपात असले तरी कागल विधानसभेत 2019ला समरजित घाटगे अपक्ष लढले, कारण युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला सुटली होती। पण अपक्ष लढवूनही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत मुश्रीफांचा 28,000 मतांनी विजय झाला होता। मुश्रीफांना 1,16,436 मतं मिळाली। अपक्ष लढलेल्या घाटगेंना 88,303 मतं मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगेंना 55,657 मतं पडली होती। 2019ला भाजपने 105 आमदार जिंकले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 विधानसभेत भाजपला खातही उघडता आलेलं नव्हतं। काही ठिकाणी भाजपचे बंडखोर उभे राहिले, मात्र त्याचा फटका शिवसेना उमेदवारांना बसला होता। त्यात गेल्या अनेक वर्षांपासून तयारीत असलेल्या समरजित घाटगेंना यंदा भाजपच्या तिकिटाचे वेध होते, पण अजित पवारांचा गट सत्तेत आल्यामुळे ती सुद्धा आशा मावळली। म्हणून आता समरजित घाटगे हाती तुतारी घेणार असल्याचं बोललं जात आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।